हॅलो गाईज, वेलकम टू आवर चिरीमिरी व्लॉग नंबर 1. आणि आपण चाललो आहोत जेजुरी सोलापूर देवदर्शनाला, तेही माझ्या उपटसोंड्या मित्रांसोबत. चला चालू करू. जर्नी एकदम आमची मस्त सगळी चालली होती. मग अचानक कोणाची तरी नजर लागली आणि आमची बस अचानक बंदच पडली. मग आम्ही बिना ब्रश करता इथे चाय प्यायला थांबलेलो. मग कसं तरी हाडाची काढा करून आम्ही फायनली पंढरपूरच्या निवासस्थानी पोचलो. निवासस्थान एकदम मोठं होतं आणि खूप छान होतं. मग आम्हाला दादांनी फेटा घालायला बोलवलं. फर्स्ट टाईम फेटा घातला होता म्हणून एकदम वेगळंच वाटत होतं. आणि माझ्या ॲटिट्यूडवरून तुम्हाला समजतच असेल की मला कसं वाटतं आहे. फायनली इकडे पोचलेलो आहे. तरी इथे आल्यावर एक गोष्ट नक्कीच समजली की इकडची लोकांना बघून एकदम प्रसन्न असं वाटतं. आमच्याकडे बघून एक वेगळीच वाईब येते. पण खिशातले पैसे कधी गायब होतील हे समजणार नाही. चप्पल पण कधी गायब होतील हे समजणार नाही. जर इथे येत असाल तर सगळं आपलं सामान जपून ठेवा. मग ह्या आजी माझ्याकडे आल्याने माझ्याकडे पैसे मागायला लागल्या. पण ह्यांना कसं सांगू, ह्यांची आणि माझी कंडिशन एकदम सेमच होती. तर आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता फुल चमचमीत थाली आहे मोठी. हाय 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 हाय. मजबूत खाल्लं आहे, पोट भरलं एकदम जाम. सकाळी नाश्ता एवढा हेवी केलेला आहे की 5 इडल्या खाल्ल्या, त्यातली एक इडली एवढी जाडी होती. ब्रेड बटर खाल्लं, चाय पियालं आणि लगेच आता नाश्ता एवढं जेवलो आहे. फुल टाईम माझ्या थाली एकट्याने खाल्लं. सगळं थोडं थोडं खाल्लं आहे. सगळं पोटात मिक्स झालं आहे, कॉकटेल झाले. त्या घरी जाऊन कॉकटेल निघणार आता. घरी जाऊन कॉकटेल पण निघणार आता. तर आता आपण आलेलो आहे सेकंड स्पॉटवरती. सेकंड स्पॉट आहे रिद्धी सिद्धी महागणपती. इकडची शांतताच एकदम वेगळी आहे. आणि असं ऐकायला भेटलं आहे की त्याची हिस्ट्री आमच्या दादाने सांगितली. ते बोलत होते एका मराठी माणसाने हे मंदिर बांधलं आहे, जो की आपल्या घराचा खोदकाम करत होता. तेव्हा त्याला गणपतीची मूर्ती सापडली. तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधलं आहे एकट्याने. 40 वर्ष लागली ही मंदिर बांधायला. तर खरंच खूप सुंदर मंदिर आहे. सकाळचे 6 वाजायला आलेत. आम्ही चाललो आहे दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल गेलेलो, आजचा दुसरा दिवस. आज कुठले कुठले 4 स्पॉट आहेत बघूया. चला. पहिल्या स्पॉटवर पोचलेलं आहे श्री सिद्धरामेश्वर, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर. इकडे आता जातोय दर्शन घ्यायला. आता आलेलो आहे सिद्धरामेश्वर मंदिराच्या आतमध्ये, दर्शनाच्या रांगेत आहे. नाश्ता करायला आलेलो आहे आम्ही. आणि आता आम्ही खात आहोत मिसळ. टाकू टेस्ट कशी आहे माहीत नाही, पण बघू आता. पहिला घास खातो, पहिला घास. कौन तो बंडा श्री है भाई, बंडा से कुछ भी कर सकता है. अक्कलकोटला पोचलेलो आहे खूप वेळानंतर. नाश्ता बिष्टा केल्याच्या नंतर आता चाललो आहे दर्शन घ्यायला. चला जाऊया. दर्शन झाल्यावरती आम्ही इथे महाप्रसादाचा लाभ घेतला आणि इकडचं जेवण खाऊन खरंच मन खूप प्रसन्न झालं. मग आमची गाडी निघाली दुसऱ्या स्पॉटसाठी. तिकडे ही लोक खूप नाचत होते, पण ह्या लेडीज बायकांमध्ये माझा नाचायचं मन करत नव्हतं. म्हणून मी गपचूप बसून इथे व्हिडिओ काढत बसलेलो. थर्ड स्पॉट जो आहे वीर तपस्वी मंदिर सोलापूरमध्ये, तर त्याचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे आम्ही. इथे जवळजवळ नाही तर 1008 शिवलिंग आहे. इकडे टोटल 1008 शिवलिंग आहे. हे बघा, नॉट जवळजवळ. आता खाली अंडरग्राऊंड जात आहोत. अंडरग्राऊंड मस्त मंदिर आहे. आता डायरेक्ट भेटूया तुळजापूर.
अंडरग्राऊंड तर आम्ही गेलो पण खाली काहीच नव्हतं आणि आमचा पोपाटच झाला. तुळजापूरला आलेलो तिकडचं पण दर्शन झालेलं आहे नीट एकदम. पास काढलेला त्याच्यामुळे VIP पास होता त्याच्यामुळे काय वाटलं नाही. लगेच फटाफट 15-20 मिनिटात दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटतं इकडे पण येऊन. एकदम मन प्रसन्न आहे. आज शेवटचा दिवस आणि आजचा पहिला स्पॉट आहे जेजुरी. जेजुरीला चाललो आता, बघू आम्ही चढतो का एवढ्या शिड्या. फर्स्ट टाईम आलो आहे. जेजुरीच्या शिड्या चढायची सुरुवात झालेली आहे आमची. आता बघू. बाकी सगळे दमलेले आहेत, मी नाही दमलोय. मी नसतो दमत, मला सवय आहे चढायची. माझं घर पण असंच आहे वरती एकदम डोंगरावरती. तर मंडळी आम्ही आलेलो आहे जेजुरीला. जर का तुम्हाला देखील यायचं असेल तर बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट करा. 9222159159. आत्ता तुषार दादाला कॉल करा आणि आपलं बुकिंग कन्फर्म करा. आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब मॉनिटाईज करा चॅनल. आणि रामकृष्ण हरी. ओके ओके. कसं वाटतं तुला इथे आल्यावर? घाम म्हणजे मर्द आहेस तू एवढं त्याचा घाम नाही ते तू ना मरते असं थोडी नाही. येणार असं ना तू एवढा इरिटेट का झालं होणार ना असं थोडं. काय झाले काय नाही म्हणून तुला सांगतो जरा, म्हणून जरा कमी करत जा. जेजुरी झालं. आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे एकमुखी नारायण दत्त, जिथे आपण पोचलेलो आहोत. आता तिकडे जातोय. 2 स्पॉट आहेत ॲक्च्युली, एकमुखी नारायण दत्त आणि कुठलं रे अजून एक आहे. एकमुखी आहे आणि एक नारायण दत्त. एकमुखी नारायण दत्त असं आहे तिकडे जातोय. आता बघू, मला पण माहीत नाही काय. दर्शन घेऊया. दोन्ही स्पॉट फायनली शेवटचा स्पॉट आहे प्रति बालाजी, तिथे पण पोचलेलो आहे. तिथे दर्शनाला जात आहे. आता बघूया कसं काय होतंय. दिवस संपले फटाफट फटाफट, समजलंच नाही. केलं तर काहीच नाही. मजा तर खूप आली. बघू आता शेवटचा घरी जायचं मला. उद्यापासून परत तीच ECPT जिंदगी. जेजुरी सोलापूर देवदर्शनाचा जो उपक्रम बालाजी टूर्सतर्फे राबवलेला, तो अतिशय सुंदररित्या पूर्ण झालेला आहे. आणि हा ब्लॉग बघणाऱ्या सर्व मुंबईकरांना, ठाणेकरांना आणि नवी मुंबईकरांना विनंती आहे, तुम्हाला सुद्धा या उपक्रमाची किंवा दुसऱ्या कोणत्याही उपक्रमाची माहिती पाहिजे असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. मी तुमच्या सर्वांचा तुषार दादा, फाउंडर ऑफ बालाजी टूर्स. मला खूप आनंद होतो आहे सांगायला की मुंबईकरांनी, ठाणेकरांनी, नवी मुंबईकरांनी बालाजी टूर्सला खूप प्रेम दिलं आहे, आशीर्वाद दिला आहे, सल्ले दिलेत, सेवेची संधी दिली आहे. जेजुरी सोलापूर देवदर्शनामध्ये एकूण 10 मंदिरांना आम्ही भेट दिलेली. पहिल्या दिवशी 2 मंदिरं, दुसऱ्या दिवशी 4 आणि आज 3रा दिवस. गुरुवारी रात्री आमचा प्रवास सुरू झाला. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आम्ही अतिशय सुंदररित्या या 10 मंदिरांचं दर्शन घेतलं. अनलिमिटेड चहा, अनलिमिटेड नाश्ता, अनलिमिटेड जेवण, अनलिमिटेड बिस्लरी, त्याचबरोबर राहण्याची सगळ्यांची उत्तम सोय केलेली. बालाजी टूर्सचा अतिशय नम्र व तत्पर स्टाफ प्रत्येक मंदिरामध्ये भक्तांसोबत असतो. आणि मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायला आवडेल की प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायात आलं पाहिजे आणि मनापासून सगळ्यांची सेवा केली पाहिजे. आणि मी इतकंच बोलून माझे 2 शब्द थांबवतो. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला ज्यांच्याबरोबर देवदर्शन करायची इच्छा असेल त्यांना हा ब्लॉग शेअर करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. परफेक्ट.